पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं होतं. ते गेले काही दिवस सतत गव्हर्नमेंटच्या वतीनं सांगितलं जात होतं की आम्ही मोजून काढलं, दहशतवाद आम्ही संपवला, आता काही चिंता नाही. ठीक आहे, ते होत असेल तर आनंद आहे, पण जर उदाहरण बघितलं आपण याचा अर्थ कुठं ना कुठेतरी अजूनही कमतरता आहे आणि ती कमतरता घालवली पाहिजे. कारण देशावर जर हल्ला होत असेल आणि सरकार त्याच्या गांभीर्याने जर नोंद घेत नसेल, कमतरता आहे हे मान्य करत असेल, तर ही कमतरता काढणं याच्यात तातडीने पावलं टाकावीत आणि त्याही कामात आम्हा लोकांचं सहकार्य सरकारला राहील. सरळ आहे ना, असं आहे की त्यातल्या त्यात पहलगाम जे ठिकाण आहे ते अधिक सेफ आहे, तिथे काही हे प्रश्न नसतात. मी आता परवा गेलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी, आणखी सातत्याने लोक आपले जातात तिथे, आणि जे घडलं आहे ते पहलगामला घडलं. याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी प्रवृत्तीच्या विरुद्ध आपण यश संपादन केलं, हा जो निष्कर्ष काढतो आहे तो थोडा सावध काढला पाहिजे आणि काळजी घेतली पाहिजे. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. वेगळ्या दिशेने चाललंय का सगळं? असं म्हणतात, मला माहिती नाही ते काय याच्यात सत्य आहे. कारण तिथे जे लोक होते प्रवासी, त्याच्यात स्त्रियांना त्यांनी सोडलेलं दिसतं आहे, पुरुषांना गोळ्या घातल्या. पुण्यामध्ये 2 लोकांची मृत्यू झाली, 5 का 6 लोकांचे झाले, त्यातल्या 2 लोकांचं घरी मी काल गेलो होतो. आणि घरी गेल्याच्या नंतर त्या घरातल्या ज्या भगिनी होत्या त्या हजर होत्या तिथे. त्या मला सांगत होत्या की आम्हाला कुणाला तरी हात लावला नाही, आमच्या पुरुषांना फक्त हात लावला. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता, ह्या घटनेनंतर, कालच्या घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी काय सुरक्षेबाबत काय करावं? त्यांनी काल बैठकच बोलवली सगळ्या पक्षांची. आमच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेत त्या पक्षाचे कोण नेते आहेत त्यांना बोलवतात. आमच्या पक्षाचं लोकसभेचा नेता सुप्रिया सुळे आहेत, मी राज्यसभेचं. तर लोकसभेच्या नेत्यांना त्यांनी सगळ्यांना बोलवलं होतं, त्याच्यामध्ये सुप्रियाताई होत्या. 370 कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम, असं एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता, तो फसला या निमित्ताने. म्हणजे हे जे बधाई घेत होते की 370चं संपवलं, आम्ही संपवलं, पण त्याच्याकडे काश्मीरी जनतेची मतं अजूनही वेगळी असावीत असं दिसतं. अफजलखानाची कबर असो किंवा वक्फ असो किंवा लव जिहाद असो, अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडवण्याचं कुठेतरी काम होत आहे सत्ताधाऱ्यांना, असं आपल्याला वाटत नाही? असं आहे की सध्याचं गव्हर्नमेंट अशा गोष्टीला प्रोत्साहन देतं. त्या प्रोत्साहन देण्याच्यामुळं काही प्रवृत्ती समाजातल्या त्याचा गैरफायदा घेतात. ज्यावेळेस देशात असं वातावरण होतं आणि सीमेवर नवीन समस्या वाढलेली दिसतात, त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि हा संभ्रम आणि कटुता ही कमी कसली याची काळजी घेतली पाहिजे. गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी सहकारी पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते, कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत आणि आता त्यांनी
केलेल्या रिजॉर्जने स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल. त्यांनी सांगितलं म्हणजे कालच्या वेळेची आजपासनं ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दलचं सक्त कारवाई याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळं मी कुणाला करा कुणाला ठेवा हे आज बोलणार नाही. धर्म विचारून हत्या झाल्या, मग असं लढाई होती ती धर्माच्या विरोधातली लढाई असं वाटतं का आपल्याला? असं आहे, त्याच्यात अतिरेकी यापूर्वीसुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतलं. पुलवामाची ॲक्शन झाली होती, तुम्हाला आठवत असेल. याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली नाही. आज धर्माची चर्चा का सुरू केली? माझं म्हणणं असं आहे की घडलं ते वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल. पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम कुणी करू नये. निवडणुका आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात. बिहारची निवडणूक आहे आणि तत्पूर्वीच हल्ला झालेला. बघूया आता ते कारण असं मी म्हणणार नाही, पण त्याचा परिणाम होऊ शकतो. साहेब, ह्या हल्ल्यानंतर 2 दिवसांचं एअरलाइन्स कंपन्यांचं नुकसान झालंय. देशाचं पर्यटनाचा कणा मोडण्याचा दहशतवादाचा प्रयत्न आहे. सरकारने नेमकी काय वाटतं? विशेषतः काश्मीरचं अर्थकारण संकटात जाईल. लोकांचा चरितार्थ हा पर्यटनावर आहे. आणि अनफॉर्च्युनेटली असं दिसतं आहे की लोक जायचेच नाहीत आता काही दिवस. काश्मीरचं नाव काढू नका म्हणते. आणि याचा परिणाम काश्मीरच्या जनतेवर होतो. एक जमिनीची बाजू आहे, हा पहिलगामचा इश्यू झाला, त्याच्यातून काश्मीर